मात्र भाजप नेत्यांच्या या आरोपांवर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जेलमधून आलेल्या व्यक्तीची नोंद काय घ्यावी असं शरद पवार बोललेले आहेत। बिटकॉईनबाबत सुळेंवरील आरोपांना आता पवारांचं हे उत्तर आहे। निश्चितच यावेळेस आपण बघतोय नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप करण्यात आले। एकीकडे सुप्रिया सुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले, तर या संदर्भात आता शरद पवार यांचं देखील हे मोठं विधान। जी व्यक्ती 1 महिने तुरुंगात थोडं मोबाईल खाली घ्या ना, याच्या म्हणजे काय याची नोंद तरी कसं घ्यायची, माझ्या वरती त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही। मात्र भाजप नेत्यांच्या या आरोपांवर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जेलमधून आलेल्या व्यक्तीची नोंद काय घ्यावी असं शरद पवार बोललेले आहेत। बिटकॉईनबाबत सुळेंवरील आरोपांना आता पवारांचं हे उत्तर आहे। निश्चितच यावेळेस आपण बघतोय नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप करण्यात आले। एकीकडे सुप्रिया सुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले, तर या संदर्भात आता शरद पवार यांचं देखील हे मोठं विधान। जी व्यक्ती 1 महिने तुरुंगात थोडं मोबाईल खाली घ्या ना, याच्या म्हणजे काय याची नोंद तरी कसं घ्यायची, माझ्या वरती त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही।